कारण यापुढे तुमच्या समोर फक्त हुकमाची राणी नाही, तर ॲडव्होकेट राणी इंद्रजीत महाडिक उभी असणार आहे. विक्रांत सर, तुम्हाला मी ठासून सांगते, आमचं घर आणि आमची फॅक्टरी दोन्ही मी तुमच्याकडून परत मिळवणार आहे. तुम्हाला काय करायचंय ना ते करा, आणि हे चॅलेंज आहे माझं तुम्हाला. हे विक्रांत, अरे तोंड गोड करून काय, इथून पुढे आमचं यश बघून तुझं तोंड कडवटणारच आहे. घे अरे घे. हुकमाची राणी वकील झाली. अरे हुकमाची राणी वकील झाली. अरे हुकमाची राणी वकील झाली. वाजवा रे. उर्मिला, 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 उर्मिला नाही रूम मध्ये. आता ही संधी अशीच घालवून चालणार नाही. मला काहीही करून ते पेपर शोधून काढायला हवे. सरांना किती आनंद झालाय माझ्यासाठी. मला आधी वाटायचं की हे असे नवरे नसतातच, फक्त पिक्चरमध्ये दाखवतात. पण आता कळते की असे नवरे असतात, आणि असा नवरा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात यायला हवा, जो त्या मुलीला स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल, तिच्या सुखाचा विचार सगळ्यात आधी करेल, तिचं असणं जपेल, तिला आभाळात पंख पसरून झेप घेताना घाबरू नकोस, मी आहे तुला झेलायला असं सांगेल. माझ्या नवऱ्यासारखा नवरा खरंच जगातल्या सगळ्या पोरींना मिळाला पाहिजे. वाऱ्याने दरवाजा बंद झाला.
आई ग, मला वाटलं उर्मिला चाली की काय. नको बाई, कुणी यायच्या आधी पटकन डॉक्युमेंट शोधते. काय झालं? इथे का उभी राहिली आहेस? तू जा ना. मला कुठेही जायचं नाही आणि काहीच करायचं नाहीये. काय झालं उर्मिला? काय झालं म्हणजे? बाहेर काय झालं ते बघितलंस ना तू? त्या राणीनं सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय. चॅलेंज दिले तिनं. वकील झाले तर तिला असं वाटतंय की अख्खं जग तिनं जिंकलंय. या सगळ्या गोष्टी मला अजिबात सहन होत नाहीये विक्रांत. तू काहीतरी कर ना काहीतरी. त्या राणीचा पडलेला चेहरा बघायचा आहे मला. उर्मिला, हे बघ, आत्ता आपण काहीच करू नाही शकत. आत्ता काही करू शकत नाही म्हणजे? मग कधी करणार आहोत आपण? प्रत्येक वेळी त्यांच्याबद्दल अमुक करू तमुक करू असे खूप सारे प्लॅन केले विक्रांत आपण. पण काय झालं? सगळे प्लॅन फ्लॉप झाले. का का नेहमी आपणच लुजर बनायचं? बोल ना. आत्ता सुद्धा मला असं वाटलं होतं त्या बॅनर बरोबर ती राणी सुद्धा जळून खाक होईल. तिची ती सो कॉल स्वप्न सुद्धा जळून खाक होतील. पण नाही, हिरोगिरी करायला तिथे इंद्र आला. स्वतःच्या बायकोच्या नजरेत, इतरांच्या नजरेत मोठा झाला. विक्रांत, आपल्या बाबतीत का होतं असं? बोल ना. एक मिनिट, शांत हो. उगाच चिडचिड नको करूस. हे घे, पाणी पी. उगाच चिडचिड करू नको. पाणी प्यायलीस की बरं वाटतं. नकोय मला काही. विक्रांत, मला सांग, तू फायनली काही करणार आहेस की नाही? त्या राणीच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या काचांसारखा लगेच विखुरला गेला पाहिजे. हो उर्मिला, तुला जे हवंय तेच होईल. मी येताना तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असेल. बघच मी काय करतो. हॅलो, हा विक्रांत साहेब बोला की.